नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी हॉटेलसारखी टेस्ट असलेला अख्खा मसुरा आपल्याला घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी मी छोटी वाटी भरून मसुरा घेतलेला आहे. आता हा मसुरा मी भिजवलेला नाही आहे, पण तुम्ही ते 4-5 तास भिजवूनसुद्धा घेऊ शकता. तर चला आता हा मसुरा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता हा मसुरा मी धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. तर अगदी सुंदर असा एकदम हॉटेलसारखी टेस्ट असलेला मसुरा आपण घरच्या घरी बनवत आहे बघा. आणि आता आपण यामध्ये जिरे आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत. आता आपण त्या मसुराला फोडणी देऊया. आणि फोडणी देताना यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. बाकी आपल्याला काही टाकायचं नाही आहे. लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेला आहे. आणि आता हा मसुरा आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता हा भिजवलेला नाही आहे मसुरा. आता हे परतून घेऊया. आणि आता आपल्याला यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. आणि आता काय करायचं, आता हा मसुरा मी 1 वाटी मसुरा घेतलेला आहे, तर त्याला 8 वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एका वाटीला 8 वाटी पाणी आपण. आता 1 वाटी मसुरा 8 वाटी पाणी याप्रमाणे मी त्याला फोडणी दिलेली आहे. आणि आता हा मसुरा भिजवलेला नाही, त्यामुळे मी अजून 1 वाटी पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. भिजवलेला असेल तर 1 वाटी कमी टाकायचं, म्हणजे मी 9 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला तो मसुरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता मसुरा शिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता या ठिकाणी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याचा वापर केलेला आहे. आता हे आपण बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपला मसुरा शिजत आलेला आहे. आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. तर आता या ठिकाणी मी अगोदर आपण अर्धी पळी तेल वापरलं आहे, त्यामुळे मी इथे सुद्धा फक्त अर्धी पळीच तेल वापरणार आहे. अगदी कमी तेलामध्ये सुंदर असा हा मसुरा तयार होतो. आता या ठिकाणी जिरे मोहरी थोड्या प्रमाणात टाकलेलं आहे, आपण अगोदर वापरलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेतलेलं आहे. आता आपण लसूण टाकायचं आहे. लसूण आणि मिरची टाकून घेऊया आणि आधी थोडीशी परतून घेऊया. तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण त्यामुळे टेस्ट छान येते हिरवी मिरचीमुळे. आणि आता यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. आणि आता हा कांदा आपण थोडा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे बघा. आता हा कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आता हा कांदा जास्त काळा होऊ द्यायचा नाही, फक्त थोडा सोनेरी रंग आला की त्यामध्ये टोमॅटो आपण टाकून घेऊया. आणि आता टोमॅटो पण आपण थोड्या वेळच परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. आता यामध्ये हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला टाकला आहे 2 चमचे, आणि लाल मिरची पावडर 1 चमचाभर वापरली. आता तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघा. आता यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकलेलं आहे. आणि आता हे 2 मिनटं परतून आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे बघा. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो शिजेल एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तो. तर हे 5 मिनटं आपण उकळून घेऊया. 5 मिनटामध्ये टोमॅटो मऊ होऊन जातो. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे मी. आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता बघूया आपला मसुरा शिजला का नाही. तर आपला मसुरा पण छान शिजलेला आहे बघा. अगदी ते मसुराची व्यवस्थित असं ते बोटाने दाबलं जातं. छान शिजला आहे आपला मसुरा आता. आणि आता अशा पद्धतीने जर आपण मसुरा शिजवला तर टेस्ट अगदी छान येते बघा. आणि आता आपण जे तडका देऊन पाणी केलेलं आहे ते आपल्याला आता यामध्ये ॲड करायचं आहे. मसुरामध्ये आपण ॲड करून घेतलेलं आहे.
तर बघा आता अशा पद्धतीने आपण आता ते व्यवस्थित आपण आता सर्व एकजीव करू. आणि आता यामध्ये अजून थोडंसं मीठ ॲड करणार आहे मी. आणि आता हे आपल्याला अजून 5-7 मिनटं हे छान व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, की जेणेकरून मसुरामध्ये तो मसाला व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने. आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून आपण 5 मिनटं ते शिजवून घेऊया. आता कोथिंबीर त्यामध्ये टाकलेली आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. यामध्ये मी 2 चमचे गाईचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. आणि ह्या तुपामुळे मसुराला अगदी सुंदर अशी टेस्ट येते. आणि घरामध्ये मुलं तूप खायचा कंटाळा करतात, मग अशा पद्धतीने आपण ते मसुराच्या वरणामध्ये, साध्या वरणामध्ये टाकलं तर मुलांना ते समजत पण नाही. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनटं त्याला उकळू येऊ. आता आपला हा मसुरा रेडी झालेला आहे. आता मी तो सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेला आहे. तर तुम्हाला ही मसुऱ्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्ही असा मसुरा घरच्या घरी नक्की करून बघा. धन्यवाद.